नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अबीर गुलालचा आजचा एपिसोड। तर इथे बघा प्रेक्षकांनो, धनाजी गायकवाडांना म्हणजे शुभ्राच्या बाबांना इथे सुलक्षणाताईंचा फोन आलेला आहे आणि ते दोघं बोलतायत। तर इथे आईची एक्साइटमेंट वाढलेली आहे की नेमकं काय बोलतायत ते। आणि तेवढ्यातच धनाजी गायकवाड म्हणजे शुभ्राचे बाबा सांगतात की आपल्याला लग्नाची बोलणी करायला बोलवलेलं आहे आणि आपल्याला जायचं आहे लग्नाची बोलणी करण्यासाठी आणि जरा जास्त वेळ झाला त्याबद्दल त्यांनी माफी मागितली वगैरे असं सांगतात आणि आपण उद्या लग्नाची बोलणी करायला जातो आणि ते ह्या एकाच वाक्यावर ही दोघं खूप खुश झालेत। तर इकडे बघा, ती जी नर्स असते जिनं अदलाबद्दल केलेली असते ती खूपच आजारी आहे असं दाखवलं आहे। तिला दवाखान्यात न्यायची गरज आहे असं ती दुसरी नर्स आहे ती सांगते आहे, पण ती तयार होत नाही आहे की दवाखान्यात जायला। ती सांगते की मावशी खूप अंगावर काढतायत, पण हे बरोबर नाही आणि त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करायला पाहिजे असं ती इथे सांगते। तर तिला त्यांना पाठवून देते परत आणि मग त्या दोघी म्हणजे आई आणि ती बोलायला चालू करतात आणि म्हणतात आपल्याला ते सत्य जे काही आहे ते त्या मुलींपर्यंत किंवा त्यांच्या आईबाबांपर्यंत पोचवायलाच पाहिजे आणि ते आपण पोचूया। आपण काय काय नाही केलं ते सत्य पोचवण्यासाठी। जर मी हे सत्य न सांगता जर माझं काही झालं तर मनाला माझ्या रुखरुख लागेल असं ती एकदम इमोशनल होऊन म्हणते आणि आपल्याला परत एकदा प्रयत्न केला पाहिजे, अजून एक संधी आपल्याला मिळाली पाहिजे। इथे तिला मागचं आठवतंय की ती कसं त्या म्हणजे श्रीच्या आईबाबांकडे गेली होती आणि तिला कसे धमकीचे फोन आले होते की तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी तुम्हाला ही अदलाबदल करणं गरजेचं आहे, ही अदलाबदल तुम्ही केली पाहिजे वगैरे असं ती दोघीजणी ते बोलत असतात त्याविषयी। आणि आपण कमी प्रयत्न नाही का केले, आपण आता काय करणार आहोत असं वगैरे ती मुलगी तिला विचारत असते आणि तिला शुभ्राच्या म्हणजे श्रीच्या घरचा पत्ता मिळालेला असतो। खरं श्रीच्या बाबांचा रंग गोरा असतो आणि श्री काळी दिसत असते, सावळी दिसत असते, त्यामुळे ते मुलगी नाही तसंच सांगतात। नाही तर तेव्हाच त्यांना कळलं असतं की शुभ्रा आणि श्रीची अदलाबदल झाली, जे आत्ता त्यांना कळाले DNA टेस्टवरनं की श्री आपली मुलगी नाही आहे वगैरे। आत्ता जे त्यांनी शोधून काढले ते त्यांना खूप आधीच कळालं असतं आणि त्यांना हे पण आठवतं दोघींना की शुभ्राकडे गेल्यावर तिने किती अरोगंटली त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता, कलरवरनं रंगावरनं तिनं त्यांचाही अपमान केला होता, आपण बघितले ना। तर असं त्या दोघी ते बोलत असतात, ती समजावत असते तिला आणि आपण असं हे करायला नको, हरून जायला नको, मला अजून एक संधी मिळाली पाहिजे आणि आपण परत एकदा धनाजी गायकवाडांना भेटूया, आई अंबाबाई आपल्या साथीला आहे आणि आपण ना आता डायरेक्ट धनाजी गायकवाडांनाच सांगूया की असा असा फोन आला होता आणि असं अदलाबदल झालेली आहे आणि हा निरोप ना आपण त्यांच्यापर्यंत नक्की पोचूया, आई अंबाबाई आपल्या साथीला आहे असं इथे त्या म्हणतात। त्यांचं इथे ठाम मत होतं की आता धनाजी गायकवाडांना आपण भेटायचं आहे। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, सुलक्षणाबाई एकट्याच रूममध्ये फेऱ्या मारतायत आणि तिकडे पृथ्वी येतो म्हणजे त्यांचा मोठा मुलगा येतो। त्या सुलक्षणाबाईंना आठवतंय की त्यांच्या फोनवर आलेला जो काही फोटो असतो जो अगस्त्य आणि श्रीचा असतो आणि तो शुभ्रानेच पाठवलेला असतो आणि तो सुलक्षणाबाई आणि पृथ्वी इथे काहीतरी बोलत असतात तोपर्यंत अगस्त्य तिथे येतो। मग सुलक्षणाबाई अगस्त्यला विचारतात की बाई अगस्त्य तू कुठे होतास दिवसभर, कुठे गेला होतास का? तर अगस्त्य म्हणतो की हो मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटायला गेलो होतो असं तो सांगतो। पण इथे सुलक्षणाबाईंना माहिती आहे की तो कुणाला भेटलाय, तर श्रीला आणि अगस्त्याचा फोटो त्यांना मिळालेला आहे आणि इथे अगस्त्य खोटं बोलतोय। त्यांना असं वाटत असतं की आपला मुलगा अगस्त्य आपल्यापासून काही लपवत नाहीये, पण अगस्त्य इथे बिनबोबाटपणे खोटं बोलतो आणि म्हणतो की मी एका मित्राला भेटायला गेलो होतो, खूप जुना मित्र होता तो माझा असं वगैरे सांगतो। आणि इकडे सुलक्षणाबाई म्हणतात बरं ठीक आहे जा आणि उद्या तू कुठे जाऊ नकोस, उद्या तू घरातच थांबायचं आहे असं त्या इथे सांगतात। कारण त्या प्रचंड चिडल्यात म्हणण्यापेक्षा त्यांना इथे खूप वाईट वाटतंय की अगस्त्य त्यांच्याशी खोटं बोललाय आणि आज तू गेलायस असं उद्या गायब होऊ नकोस, उद्या तू इथे माझ्यासमोर पाहिजेस। आणि अगस्त्य निघून गेल्यानंतर त्या पृथ्वीला म्हणतात की अगस्त्य तुमच्या मार्गावर पाऊल ठेवून चालतोय, तो खोटं बोललाय आज आमच्याशी। तर पृथ्वी पण लगेच म्हणतो काय अगस्त्य तुझ्याशी खोटं बोललाय, असं होणं शक्यच नाही असं वगैरे तो इथे त्यांना म्हणत असतो। पण त्या पृथ्वीलाच ओरडतात इथे जवळजवळ आणि म्हणतात की तो खोटं बोललाय आज आमच्याशी, तो दुसरीकडे गेला होता आणि तो तुमच्यासारखंच विश्वासघात करतो असं म्हणून त्या पाठवून देतात पृथ्वीला पण। आणि इथे त्या एकट्याच विचार करत बसतात की अगस्त्य आज खोटं बोलला आपल्याबरोबर आणि त्याने खरं काही ते सांगितलेलं नाहीये आणि माझा लाडका मुलगा माझ्याशी खोटं बोलला, हे दुःख त्यांना इथे
झालेलं आहे, त्यामुळे त्या पृथ्वीला पण काहीतरी बोलून इथे पाठवून देतात आणि एकट्याच बसतात. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, नर्स आणि तिची मुलगी जी काही आहे ती धनाजीराव गायकवाड यांच्या बंगल्यासमोर आलेली आहेत. ते बंगल्याचं गेटचं दार उघडतायत, वाजवतायत. वॉचमन बाहेर येतो आणि म्हणतो की काय काम आहे. तर त्या म्हणतात की धनाजी गायकवाडना भेटायचं आहे. तो म्हणतो की अपॉइंटमेंट आहे का तुमच्याकडे. तर ती म्हणतात की अपॉइंटमेंट नाही आहे, पण एक निरोप द्यायचा आहे आणि प्लीज तुम्ही मला भेटायला द्या. तर तो वॉचमन म्हणतो की हे बघा, ते अपॉइंटमेंटशिवाय कुणाला भेटत नाहीत आणि आमच्या धाकट्या मॅडमच्या काही आहेत त्या खूपच डेंजर आहेत. तर तेवढ्या ती मुलगी म्हणते हो माहिती आहे, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि ती लगेच नर्स म्हणते की प्लीज एकदा बोलून बघा, भेटायचं आहे मला त्यांच्याशी प्लीज, म्हणून हात जोडते. तर तो वॉचमन इथे निघून जातो आणि घरामध्ये बघा शुभ्राचे आई बाबा एकदम खुशीत दिसत आहेत. शुभ्राची आई म्हणते की अहो आता फक्त आपण लग्नाची बोलणी त्यांच्याकडे करायची आहेत, मग आपल्या घराला तुम्ही का सजवलं आहे. तर ते म्हणतात की हो, उत्साह वाटला पाहिजे ना, असं लग्नघर आहे असं वाटलं पाहिजे, त्यामुळे मी हे करते. आणि आपली छकुली किती मोठी झाली. तर लगेच तिथे आत्या येते आणि म्हणते छकुली, तू त्यांच्या निंबाळकरांच्या घरासमोर छकुली सगळ्यांसमोर म्हटलंस तर शुभ्रा किती चिडेल माहिती आहे ना, त्यामुळे छकुली म्हणत जाऊ नको हां, इथे काय ते तिला छकुली म्हण, नाही तर तिथे पण तुमचा अपमान करेल वगैरे असं ते इथे सांगतात. तो पण इकडे शुभ्रा आणि मिली येताना दिसत आहेत. शुभ्रा खरंच खूप छान दिसते इथे. धनाजीराव गायकवाड असे तिचे म्हणजे बाबा आपले कसे माया करतात तसे ते माया करायला जातात, पण तिथे त्यांना हात सुद्धा लावून घेत नाही, लगेच असं मागे मागे होते. आणि तोपर्यंत इकडे शुभ्राची आई सुद्धा तिच्या जवळ जाते, म्हणते खूप छान दिसतेस वगैरे, तिथं कौतुक करतात. आणि काजळाचा टिका लावेपर्यंत ती पुढे निघून जाते आणि म्हणते तुम्ही एक्साइटमेंटमध्ये आहात माहिती आहे मला, पण तुमची एक्साइटमेंट जरा कमी ठेवा हां, असं तिथे रूडली बोलते त्यांच्याशी. मला हे एक आवडत नाही की खूपच रूढ दाखवले, ते प्रमाणाच्या बाहेर तिला रूढ दाखवले तिच्या आईबाबांशी बोलताना. आत्तू पण लगेच शुभ्राचं कौतुक करते आणि चला जाऊया निघूया असं म्हणेपर्यंत श्री म्हणते की मी आले. तर लगेच शुभ्रा म्हणते की तू येऊ नकोस, सरळ ती स्पष्ट शब्दात सांगून टाकते की तुझं काय काम, तू येऊ नकोस. लगेच आत्तू बाजू सावरून घेते आणि म्हणते म्हणजे हे आमचं पर्सनल काम आहे ना, तू त्यामुळे तू घरातच थांब, तू येऊ नको असं ते तिला सांगतात. मग ती पण म्हणते हां ठीक आहे, माझं तरी तिथे येऊन काय काम आहे, घरातली मी कामं करते वगैरे. तर शुभ्राचे बाबा तिला समजावायचा प्रयत्न करतात की ती येऊ दे, ती घरातली आहे वगैरे. आवरून घेते आणि म्हणते की आपलं पर्सनल काम वेगळं आणि ती आपल्याकडे राहतीये म्हणजे ती घरातलीच असं तिला दाखवायचा, कमीपणा दाखवायचा प्रयत्न करतात. पण शुभ्रा समजून घेते आणि म्हणते माझं तिथे येऊन तसंही काही काम नाही आणि मी येत नाही, मी घरातच थांबते. आणि असं म्हटल्यावर तेवढ्यात वॉचमन दारात आलेला दाखवलाय, पण मिली जी काही आहे ते वॉचमनला हकलवून लावते जरा कमी आणि तो म्हणतो की मी गेट उघडतो चला. तर लगेच शुभ्राचे आईबा श्रीचं कौतुक करतात की तू किती समजूतदार आहेस आणि लगेच बाजू सावरून घेतलीस वगैरे. आणि श्रीला म्हणतात की घरातली काही कामं करू नको, त्याच्याशी नोकर माणसं आहेत आणि आमची वाट बघू नको, तू जेवून घे असं म्हणून ते सगळे इकडे निघून जातात. आणि ते गाडीतनं निघताना त्या नर्सला दिसतात की हे निघून चालत. ती त्या गाडीला थांबवायचा प्रयत्न करते, पण वॉचमन आणि तिची मुलगी तिला थांबवू देत नाही. तिकडे धनाजीरावांचं अजिबात लक्ष नाही आहे तिच्याकडे. जर त्यांनी बघितलं असतं तर प्रेक्षकांना त्यांनी नक्की थांबवलं असतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर त्या निघून गेल्या आणि म्हणते की तो वॉचमन म्हणतो की पुढच्या वेळी येताना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या म्हणून तो इथे सांगत असतो त्यांना. आणि ती वगैरे असं येईपर्यंत मी इथे थांबते. एवढ्यावरच त्यांनी हा वॉचमनचा गेट बाहेरचा सीन थांबवलाय. पण तुम्हाला काय वाटतं, वॉचमन त्या बाईला थांबू देईल म्हणजे त्या नर्सला इथे थांबू देईल का, आणि तिची मुलगी सुद्धा, आणि काय तिला बरं वाटत नाहीये त्यामुळे नेमकं काय होईल उद्याच्या भागात ते जाणून घेण्यासाठी तुम्ही ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रेक्षकांना आणि व्हिडिओ बघत राहा. त्यांच्या घरामध्ये सगळी आलेली आहेत, चहा आणून दिला जातो. मग लगेच ते चहा प्यायला घेतल्यावर गवती चहा म्हटल्यावर लगेच इथं त्यांचं कौतुक होतं की आमच्या फार्ममध्ये आहेत आणि हिचं तोंड बघा कसं. आणि मिली तेवढ्या शुभ्राला सांगायचा प्रयत्न करते की मॅडम तुमच्या लक्षात आहे ना की तुम्हाला अगस्त्यला बघितल्यावर ओ माय गॉड अगस्त्य तू सुलक्षणाबाईंचा मुलगा आहेस असं तुम्हाला आश्चर्यचकित होऊन रिॲक्ट करायचं आहे. तर ह्या दोघी इथे म्हणत असतात की आईसाहेबांची निवड किती, चॉईस किती चांगली आहे वगैरे, आणि त्यांच्यावरनं यांची चेष्टा चालू असते. आणि सुलक्षणाबाई तेवढ्या तिथे अगस्त्यला घेऊन येताना दाखवल्या आहेत आणि त्यांना बघून सगळे आधी उठून बसतात. चहा बिया पिताना असं उठून कप ठेवून उठून बसतात सुलक्षणाबाई वगैरे आल्यानंतर. आणि शुभ्राला हाक मारतात आणि म्हणतात हा आमचा मुलगा अगस्त्य. तरी ते अगस्त्य शुभ्राला बघून शॉक झालाय, त्याला खरंच माहिती नसतं की त्याच्यासाठी आलेलं स्थळ कुठलं आहे ते वगैरे. आणि इथे शुभ्रा मात्र नाटक करते, अगस्त्य तू, ओ माय गॉड तू सुलक्षणा निंबाळकरांचा सन आहेत वगैरे असं ती
आश्चर्यचकितून इथे प्रयत्न करते की आपल्या चेहऱ्यावर आश्चर्य दाखवायचं आहे तोपर्यंत. आणि ह्या घरच्यांना मात्र कळत नाही आहे हिचं नेमकं काय चाललं आहे ते. आणि त्या पण ओळख करून देतात, म्हणजे आत्या येतात आणि ओळख करून देतात, ही आमची लाडकी मुलगी शुभ्रा असं म्हणून त्या इथे ओळख करून देतात एकमेकांची आणि मग बसायला सांगतात. तर सुलक्षणाबाई चेष्टा करतात की शुभ्रा आत्तापासूनच कसं नजरेखाली ठेवते अगस्त्यला वगैरे, इथं कौतुक करतात त्यांचं. आणि समोर ठेवलेले पदार्थ जे काही आहेत ते घ्या ना असं म्हणून सांगतात. तरी ते भरपूर पदार्थांची रेलचेल आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि तेवढ्यात बोलताना आत्या एकदम शुभ्राला म्हणते की अगं तुला माहिती नाही अगस्त्य निंबाळकरांचा मुलगा आहे ती सुलक्षणाबाईंचा, कारण मीच तुला फोटो दाखवला होता. मग इथे परत सगळे शुभ्राला ती अगस्त्य कानात विचारत असतो की तुला खरंच माहिती नव्हतं मी अगस्त्य निंबाळकर आहे ते, आणि असं तो इथे बोलत असतो. आणि तेवढ्यात आत्या पटकन पचकते की अगं तुला तर माहिती होतं ना, तू फोटो बघितला होतास ना. तर लगेच आई बाबा पण ह्याला दुजोरी देतात की तूच आत्याकडे निरोप दिला होतास फोटो बघून की अगस्त्य निंबाळकरशी मला लग्न करायचं वगैरे, आणि असं काय एकदम ओळखत नाही असं वगैरे त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे. आणि अगस्त्य मात्र शुभ्राकडे इथे रोखून बघतोय की शुभ्रा नेमकं काय उत्तर देते. आणि शुभ्राला कळत नाही आता या परिस्थितीवर नेमकं कसं रिॲक्ट व्हावं, ओरडावं की काय करावं. शुभ्रा काय रिॲक्ट करेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका अबीर गुलाल.